बातमी नाशिकमधून आहे। नाशिकच्या जिंदाल कंपनीला लागलेली आग गेल्या 40 तासांपासून धुमसतेय। अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या जिंदाल कंपनीपासून 1 किलोमीटर परिसर हा प्रशासनाकडून रिकामा करण्यात आलाय। कंपनीच्या परिसरात कोणी थांबू नये असं आवाहन करण्यात आलंय। कंपनीत पॉलीप्रोपिलीन चिप्सच्या कच्च्या मालाचा साठा करण्यात असल्यानं आग आटोक्यात आणण्यात अडचणी निर्माण होत आहेत। दरम्यान नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी घटनास्थळाजवळ जाऊन पाहणी केली। एक प्रोपेनचा टँक आहे तिकडे, त्यामध्ये जवळपास 6 टन कॅपॅसिटीची प्रोपेन आहे, लिक्विफाईड प्रोपेन गॅस आहे। ते मुवेबल नाही आहे, म्हणजे आम्ही पहिल्यांदा हेच प्रयत्न केला होता आणि हेच माहिती घेतली होती की त्याला आपण शिफ्ट करू शकतो का। तो फिक्स्ड आहे आणि त्यामुळे त्याला शिफ्ट करणं शक्य नाही। सध्या ते 50 ते 60 मीटर लांब आहे आगीतून आणि आगीचे जे हवाचे जे रुख आहे ते दुसरी बाजूला आहे। सो सध्या त्याच्यावर धोका नाही आहे।